नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑक्टोबरला वैद्यक शास्त्रामधला त्यालाच आपण म्हणतो मेडिसिन मधला नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मध्ये या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। खूप महत्त्वाची न्यूज आहे। जर आपण आयोगाचे लास्ट इयरचे काही प्रश्नपत्रिका उचलून बघितल्या तर आपल्याला समजेल की आयोग नोबेल प्राइजवर नेहमीच प्रश्न विचारतं। एकतर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयोगाचा आवडता विषय नोबेल प्राइज, त्याचप्रमाणे नोबेल प्राइज हा जगातला सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो। खूप महत्त्वाचा आहे आणि आयोग फक्त करंट अफेअर्सशी रिलेटेड यावर प्रश्न विचारत नाही, तर एकदम डिटेलमध्ये खोदून नोबेल पुरस्कारावर प्रश्न विचारला जातो। मग आजच्या लेक्चरमध्ये नोबेल प्राइज बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। या वर्षी वैद्यक शास्त्रामधला पुरस्कार कोणाला मिळालाय ते समजून घेणार आहोत। त्याचबरोबर नोबेल पुरस्काराची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपण नीट समजून घेणार आहोत की मल्टी लाइनर्स मध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला आलंच पाहिजे। ओके, सो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही इथून PDF नोट्स तसंच याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे राज्यसेवा 2021 या बॅचचं ॲडमिशन सध्या सुरू आहेत। तुम्ही प्रिपरेशन करताय राज्यसेवेसाठी आणि इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला ॲडमिशन घ्या। प्लस आपलं विजन स्टडीचं ॲप स्टोअरवर आहे। तुम्हाला एकदम कंप्लीट तयारी करायची आहे राज्यसेवेची तसंच संयुक्त गट ब ची, तर यासाठी आपल्याकडे ॲपमध्ये PDF नोट्स अवेलेबल आहेत, क्वेश्चन आन्सर सिरीज आहेत, प्लस तुम्ही टेस्ट देऊ शकता। वेगवेगळ्या प्रकाराने या ॲपवर तुमची परीक्षेची चांगली तयारी होईल। ओके, तर नक्की हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करूनच ठेवा। ठीक आहे, मग आता आपण वळूया नोबेल पारितोषिकाकडे। 5 ऑक्टोबरला स्वीडनच्या राजधानीमध्ये स्टॉकहोममध्ये नोबेल पुरस्काराची घोषणा झालेली आहे। कोणत्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। वैद्यक शास्त्रामधल्या म्हणजेच मेडिसिन मधल्या। आता 5 तारखेला सुरुवातच आहे। 5 पासून ते 12 तारखेपर्यंत रोज एकेका नोबेल प्राइजची म्हणजे नोबेल प्राइज जे विनर आहेत त्यांची घोषणा केली जाईल। जसं आजचं त्यांनी शेड्यूल ठेवलेलं आहे 6 तारखेचं, 6 तारखेला त्यांच्या टायमिंगनुसार सकाळी 11:30 वाजता ते फिजिक्स मधल्या विनर्सची घोषणा करणार आहेत। तर एक एक जसे पुरस्कार येत जातील आपण त्याबद्दल माहिती तर घेणारच आहोत। आता सध्या आपल्या समोर मेडिसिनचं आहे, तर मेडिसिन बद्दल हे कोण विजेता आहेत त्यांची माहिती पटपट घेऊया। विजेते कोण आहेत, यामध्ये 3 जणांना एकत्रित हे प्राइज मिळालेलं आहे। फिजिओलॉजी मधलं और मेडिसिन मधलं असं आपण म्हणतो, तर ते आहेत हार्वे जे ऑल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स M राईस। ओके, जर बघायला गेलं तर तिघांची जी आताची सिटीजनशिप आहे, तिघांची सिटीजनशिप ही USA चीच आहे, पण त्यातले मायकल ह्यूटन हे बेसिकली ब्रिटन मधून आहेत। ओके, तर नावं तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहेत। नोबेल प्राइज विनरची नावं खूप कठीण असतात, पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। आता तर हे पहिलेच विनर आलेत, अजून 5 जण बाकी आहेत। यामध्ये 5 जण म्हणण्यापेक्षा 5 कॅटेगरीज बाकी आहेत। ओके, तर हे कोण कोण आहेत, हार्वे जे ऑल्टर, मायकल ह्यूटन आणि त्याचप्रमाणे चार्ल्स M राईस, या तिघांना मिळून मेडिसिन मधला पुरस्कार जाहीर करण्यात आले। मग कोणत्या गोष्टीसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलाय त्याचं रिझन जे ते खूप इम्पॉर्टंट आहे। आता नोबेल प्राइजची ही ट्विटरचंच हे त्यांचं हँडल आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं या तिघा जणांना हिपॅटायटिस C या व्हायरसचा, या विषाणूचा शोध लावण्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। बरं, इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हिपॅटायटिस C फक्त या विषाणूचा शोध लावल्यामुळे की असा विषाणू एक्झिस्ट करतो याचा शोध लावल्यामुळे हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे। यावर त्यांनी कोणत्याही प्रकारचं लस वॅक्सिन शोधलेली नाहीये। मग आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की फक्त विषाणूचा शोध लावल्यामुळे काय यांना देण्यात आलाय नोबेल पुरस्कार? कारण की महत्वाचं आहे ना, जर समजा व्हायरस आपल्याला माहिती असेल तरच पुढे त्याच्यावर सायंटिस्ट अभ्यास करून त्याच्यावर वॅक्सिन काढू शकतील ना। जर माहीतच नसेल की कोणता व्हायरस आहे, जसं आता कोविड-19 आहे, जर माहीतच नसतं कोविड-19 आहे तर कोणत्या वॅक्सिनचा शोध सायंटिस्टनी लावला असता? जसं आता पूर्ण जगामध्ये त्याच्या वॅक्सिनच्या शोधामध्ये एक धावपळ सुरू आहे। ओके, मग आता यामध्येच नोबेल प्राइजची संस्था इथे काय म्हणते की या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच हिपॅटायटिस C विषाणूमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात। बरं, यावर अजूनही लस सापडलेली नाहीये, लसीचा शोध सुरू आहे। हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B यांची लस तर आहे आपल्याकडे,
जर हिपॅटिटिस बद्दल आपण बोलायला गेलो तर 5 प्रकारचे हिपॅटिटिस आहे, ABCDE. ओके, सगळ्या प्रकारच्या विषाणूंमध्ये थोडे थोडे वेगळे वेगळे तुम्ही म्हणू शकता क्रायटेरिया आढळून येतात. त्यामध्ये हिपॅटिटिस A आणि B याची लस उपलब्ध आहे, C आणि E ची नाही आहे. ओके, C चा शोध खूप उशिरा लागलाय, B चा शोध आधी लागल्यामुळे त्याच्यावर वॅक्सिन मिळालेलं आहे. ओके, मग पुढे काय म्हणते संस्था की मानव जातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे या संबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणं आणि नवीन औषधं तयार करणं शक्य झालं, ज्यामुळे जगामधून हिपॅटायटिस C विषाणूचा नाश होण्याची आशा निर्माण झालेली आहे. ओके, तर ते असं म्हणतायत की आता या हिपॅटायटिस C या विषाणूचा शोध लावल्यामुळे त्याच्यासाठी ब्लड टेस्ट करता येणं, म्हणजे आपण कोणत्या विषाणूसाठी टेस्ट करतोय ते समजणार आहे. त्यामुळे यावर औषधं सुद्धा तयार केली जाऊ शकतात, त्यावर शोध लगेचच लागेल. म्हणूनच यांना नोबेल प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. जर आपण इतर मुद्दे बघितले हिपॅटिटिस बद्दल, हिपॅटिटिस मेनली कुठे होणारा आजार आहे तर लिव्हरमध्ये, यकृतामध्ये. हिपॅटिटिस C झाल्यामुळे यकृत डॅमेज होतं आपलं. आणि जर जगामध्ये किंवा भारतामधला जर एक आकडा बघितला ना, जे लिव्हर ट्रान्सप्लांट होतं, तर त्यामध्ये सर्वात जास्त जे रिझन आहे लिव्हर ट्रान्सप्लांट होण्याचं ते आहे ते म्हणजे हिपॅटिटिस C. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO अंदाजानुसार जगभरात 70 दशलक्ष म्हणजेच काय तर 7 कोटीहून अधिक हिपॅटिटिसचे रुग्ण आढळतात. त्यातले 1 कोटी तर भारतामध्येच आढळून येतात. आणि दरवर्षी हिपॅटिटिस C मुळे 4 लाख लोकांचा मृत्यू होतो. ओके, म्हणजेच हा आकडा किती मोठा आहे बघा. दरवर्षी 4 लाख जणांचा मृत्यू हिपॅटिटिस C मुळे होतो आणि त्याच्याकडे आपलं एवढं लक्ष पण नाहीये. कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत ते आपण डेली बेसिसवर मोजतोय, पण अशा प्रकारचे अजून बरेच आजार आहेत आपल्या जगामध्ये की ज्याकडे आपलं लक्ष सुद्धा नाहीये. तर बघा, हिपॅटिटिस C मुळे 4 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी होतोय. हा तीव्र म्हणजेच क्रोनिक डिसीज आहे आणि यामुळे काय होतं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, यकृत दाह होतो, यकृत डॅमेज होतं आणि कर्करोगाचं एक मुख्य कारण सुद्धा हिपॅटिटिस C आहे. ओके, तर या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवा हिपॅटिटिस बद्दल. ओके, मग आता पुढे आपण नोबेल पुरस्काराबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती करून घेऊया. नोबेल पुरस्कार कधीपासून दिले जात आहेत, आत्तापर्यंत कसे कसे दिले गेलेले आहेत, तर सर आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 1901 पासून हा पुरस्कार दिला जातोय. तर ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 1901 पासून हा पुरस्कार दिला जातोय. सर आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल हे जे आहेत त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रातच या पुरस्काराची तरतूद केली होती. मग आता दरवर्षी हा पुरस्कार दिला जातोय, तर हे नोबेल होते कोण? सर आल्फ्रेड नोबेल हे एक स्वीडिश म्हणजे स्वीडनचेच शास्त्रज्ञ होते. जसं आता आपण बघितलं स्वीडनमधूनच हा पुरस्कार जाहीर केला जातो. तर हे शास्त्रज्ञ होते, त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. जे स्फोटके असतात ना, त्यातला जो डायनामाइट तुम्हाला सगळ्यांना माहिती सुद्धा असेल, याचा शोध लावलेला 1867 मध्ये. आणि असेच बरेचसे शोध त्यांनी लावलेले आहेत, त्यामधून त्यांना भरपूर पैसा मिळाला आणि ऑलरेडी ते भरपूर रिच होते. मग त्यांनी काय केलेलं, त्यांना जो पैसा मिळाला त्या पैशाचा हिस्सा त्यांनी एका ट्रस्टच्या नावाने ठेवला होता. त्यानंतर 1896 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांनी त्यांची विल तर तयार करून ठेवलेली की त्यांच्या पैशाने काय करायचंय, असे जे महत्त्वाचे योगदान असणारे व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना हा पुरस्कार द्यायचा आहे आणि तो पैसा दिला जाणार आहे. आणि म्हणूनच मग त्यांच्या मृत्यूनंतर 29 जून 1900 नोबेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. आणि मग त्यानंतर हा जो पूर्ण पैसा आहे ना त्यांचा, तो स्वीडिश बँकेत ठेवण्यात आला त्या ट्रस्टच्या नावाने. आणि दरवर्षी जो काही त्याचा व्याज येतो, आता ही अमाऊंट आहे ना ती भरपूर मोठी आहे, मग त्याच्यातून जो व्याज मिळतो ना त्या व्याजातूनच हे पुरस्कार दिले जातात. जसं त्यामध्ये साहित्य, शांतता, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या 6 क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, पूर्वी फक्त 5च होते, अर्थशास्त्र नव्हतं. पण मग नंतर 1969 पासून ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 1901 जेव्हा सुरुवात झाली ना, त्यावेळेला फक्त 5 क्षेत्रांमध्येच 5 कॅटेगरीमध्येच हा पुरस्कार देण्यात येत होता. पण तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय, जो 6वा पुरस्कार आहे तो ऍड करण्यात आला 1969 इकॉनॉमिक्सचा, अर्थशास्त्राचा पुरस्कार. त्यांच्याच स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी
6वं नोबेल पारितोषिक देण्याला सुरुवात केली होती. ओके, आत्ताच्या स्थितीला आपण बघितलं तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे. मग सध्या किती क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो? 6 मध्ये, फिजिक्स, मेडिसिन, लिटरेचर, पीस, केमिस्ट्री आणि इकॉनॉमीमध्ये. त्यामध्ये आज आपण बघतोय ते म्हणजे मेडिसिन क्षेत्रामधलं. आता जे नोबेल पुरस्कार आहे ना, त्याचं जे पदक आहे ते कसं असतं ते एकदा बघून घ्या, थोडंसं समजून सुद्धा घ्या. आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. हे असं कॉइन आहे. तर यामध्ये काय लिहिलेलं आहे, नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस म्हणजे ही जी इथे आल्फ्रेड नोबेल यांचं जे इमेज दिसते किंवा यांचं कोरीव काम असलेलं जे कॉइन आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की इथे समोरच्या बाजूला कोरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचं पदक असा मजकूर लिहिलेला आहे. काय तर कोरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचं पदक आणि त्याबरोबर आल्फ्रेड नोबेल यांचं इमेज आहे, चित्र आहे. आणि मागची बाजू इथे तुम्हाला दोघी जणी दिसत असतील तर त्यामध्ये काय, ग्रीक इतिहासातला एक जीनियस आहे, एक स्कॉलर आहे. ते आपल्या मांडीत उघडं पुस्तक ठेवून खडकातलं जे वाहणारं पाणी आहे ते पाणी घेऊन एका आजारी मुलीची तहान भागवते. तर असं हे इमेज आहे दोन्ही बाजूचं. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आयोगाकडून कधीही त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ज्याला नोबेल प्राइज मिळतं तर त्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात हे पण तर महत्त्वाचं आहे ना. तर नोबेल पुरस्कार म्हणून एक सन्मानपत्र मिळतं, एक सर्टिफिकेट मिळतं, सुवर्ण पदक मिळतं 175 ग्रॅमचं. त्याचबरोबर रोख रक्कम मिळते 9 मिलियन स्वीडिश क्राऊड. आता ही 9 मिलियन स्वीडिश क्राऊड तुम्ही डॉलर्समध्ये किंवा रुपयांमध्ये मोजलात ना तर खूप मोठी अमाऊंट आहे. आणि म्हणूनच जगातलं एक प्रतिष्ठित आणि खूप मोठं पुरस्कार याला मानलं जातं. जसं जर डॉलरमध्ये मोजलं तर ही प्राइस 14 लाख अमेरिकन डॉलरची आहे. आणि भारतीय जर पैसे आपण मोजले, रुपये मोजले तर 7,70,00,000 एवढी मोठी अमाऊंट आहे. आता ही अमाऊंट एकत्रित दिली जाते. ओके, जर 3 जण विनर्स आहेत तर तिघांना 7 लाख, 7 कोटी असे नाही देणार आहेत, तर तिघांना ही अमाऊंट वाटून घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि सुवर्ण पदकाची व्हॅल्यू पण खूप जास्त असते, 50 लाख रुपयांपर्यंत ही व्हॅल्यू जाऊ शकते. ओके, पुढे मग हा पुरस्कार कुठे दिला जातो आणि कधी दिला जातो ते आपण बघूया. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या मेनली 2nd वीकमध्ये हा पुरस्कार घोषित केला जातो. जसं आता आपण बघितलं 5 तारखेपासून याची सुरुवात झाली आहे. त्यानंतर 10 डिसेंबरला स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार दिला जातो. तुम्हाला इथे स्टॉकहोमचं सिटी हॉल दिसत असेल तर या सिटी हॉलमध्ये दरवर्षी प्रोग्राम असतो 10 डिसेंबरला. आणि 10 डिसेंबर हा सर आल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू दिन सुद्धा आहे, तर त्याच दिवशी हा पुरस्कार देण्यात येतो. पण बघा, यावर्षी तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, यावर्षी हा जो पुरस्कार सोहळा आहे कोविडमुळे रद्द करण्यात आलेला आहे. दरवर्षी जवळपास 1300 मेंबर्स या सोहळ्याला उपस्थित असतात, पण यावर्षी ते होणार नाहीये. फक्त नोबेल प्राइज जाहीर केले जातील पण त्याचा सोहळा प्रॉपर पार होणार नाहीये. आता यातला जो 6वा पुरस्कार आहे ना, शांती पुरस्कार, पीस प्राइज, तो ऑस्लोमध्ये दिला जातो. आता इथे स्टॉकहोम आणि ऑस्लो, तुम्हाला महत्त्वाचं माहिती पाहिजे की हे दोन्ही सिटीज कुठे आहेत. एकदा आपण मॅपमध्ये बघूया. तर आपण भारताच्या नॉर्थला जायचं, युरोपमध्ये, युरोपच्या सुद्धा थोडंसं नॉर्थ साईडलाच आहे स्वीडन आणि त्याचप्रमाणे नॉर्वे. हे अगदी शेजारील देश आहे. याला आपण बाल्टिक कंट्रीज म्हणून सुद्धा ओळखतो. तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे आणि नॉर्वेची राजधानी ओस्लो. तर ऑस्लोमध्ये शांततेचा पुरस्कार दिला जातो आणि बाकी राहिलेले जे 5 पुरस्कार आहेत ते स्टॉकहोममध्ये दिले जातात. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ओके, तर आता इथे आपण प्रत्येक गोष्ट नीट समजून घेतली आहे. तसंच वैद्यक शास्त्रामधलं पहिलं नोबेल प्राइज हे एमिल एडॉल्फ बेहिंगल यांना मिळालं होतं. जर्मनीचे होते ते. रक्तपेशींद्वारे उपचार पद्धतीसाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. खूप महत्त्वाचं आहे, ही जी उपचार पद्धती आहे ती भरपूर अशा रोगांसाठी उपयोगी पडते. जसं आता तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, भरपूर न्यूजमध्ये सुद्धा दाखवत होते की कोविड-19च्या उपचारासाठी सुद्धा प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर केला जातोय. जर समजा एखाद्या रोगाची, व्हायरसची वॅक्सिन मिळत नाहीये तर भरपूर वेळेला ही जी रक्तपेशींद्वारे, प्लाझ्माद्वारे उपचार पद्धती केली जाते ना, ती उपचार पद्धतीचं आधी ट्रायल होतच होतं. ओके, त्यामुळे ही उपचार पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी त्यांना पहिल्यांदा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. आता पुढे आपण बघूया की भारतातले असे कोणते व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर खूप अशी कमी लोक आहेत
ज्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर एक लिस्ट पटकन आपण बघून घेऊया, त्यावर सुद्धा आयोग भरपूर वेळा प्रश्न विचारतं. जसं पहिलं जे नोबेल प्राइज आहे ते 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेलं साहित्यात. त्यानंतर 1930 मध्ये CV रमन फिजिक्समध्ये मिळालेलं. जसं रमन इफेक्ट हा खूप महत्त्वाचा शोध त्यांनी लावला होता. त्यानंतर 1979 मध्ये मदर टेरेसा यांना शांततेचा पुरस्कार मिळाला होता. 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्समध्ये पुरस्कार मिळालेला. जेव्हा त्यांना माझा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे, जेव्हा त्यांना पुरस्कार मिळालेला त्यांच्याबरोबर एक पाकिस्तानी इकॉनॉमिस्ट होते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला. त्यांचं नाव काय ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके. त्यानंतर 2014 मध्ये शांततेचा पुरस्कार मिळालेला कैलाश सत्यार्थी यांना. जसं आपण म्हणतो की चाइल्ड राईटसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे 2007 मध्ये ॲक्च्युली IPCCला हा पुरस्कार मिळालेला. त्यावेळेला चेअरमन होते राजेंद्र पचौरी. तर 2007चा शांततेचा पुरस्कार त्यांना मिळालेला. आता हे जे सगळे झाले ना ते प्रॉपर भारतीय व्यक्ती होते. त्याचप्रमाणे असे काही व्यक्ती आहेत जे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाचे म्हणजेच काय की त्यांचा जन्म तर इथे झालाय पण पुढे जाऊन त्यांना दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळालेलं आहे. जसं बघायला गेलं तर बाकी सगळे जे व्यक्ती आहेत 4 जण आहेत जे भारतीय वंशाचे, त्यांना नंतर USAचंच अमेरिकेचंच नागरिकत्व मिळालेलं आहे. त्यामध्ये 1968ला हरगोविंद खुराना यांना मेडिसिनमध्येच नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं. त्यानंतर 1983 मध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना फिजिक्ससाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलेला. त्यानंतर 2009 मध्ये वेंकी रामाकृष्णन यांना केमिस्ट्रीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला. ओके. आणि एकदम रिसेंट मागच्या वर्षीच 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना इकॉनॉमिक्ससाठी पुरस्कार देण्यात आलेला. आता यांनी जे ग्लोबल पॉवर्टी आहे ना त्याच्यामध्ये काही शोध लावलेला, त्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला. म्हणजे जर आपण एक तुम्ही ओव्हरऑल वर्षावर थोडंसं काउंटिंग केलं तर समजेल इकॉनॉमिक्समध्ये आपल्या भारतामध्ये 2 पुरस्कार आले. पहिलं अमर्त्य सेन, सेकंड आहेत ते म्हणजे अभिजित बॅनर्जी. ओके. त्याचप्रमाणे शांततेचे पुरस्कार बरेचसे मिळालेले आहेत. मदर टेरेसा, त्यानंतर कैलाश सत्यार्थी आणि राजेंद्र पचौरी. तर असे 3 पुरस्कार शांततेचे पुरस्कार आपल्या भारतात आलेले आहेत. ओके. मग आता हे सगळे लक्षात ठेवा. जेवढी माहिती तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाची आहे ती पूर्णपणे कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.